किल्ले रायगडवरील शरद पवारांची भेट राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली। पवारांना आता शिवछत्रपतींची आठवण झाल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला, तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा रायगड भेटीवरून पवारांना चिमटे काढले आहेत। साहेब, रायगडावर किती वर्षांनी येणं झालं साहेब? 40 तब्बल 40 वर्षांनंतर किल्ले रायगडवर आलेले शरद पवार पहा। निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं। या अनावरण सोहळ्यासाठी स्वतः शरद पवार डोलीत बसून किल्ले रायगडवर गेले होते। किल्ले रायगडवर जाण्याची शरद पवारांना आता आठवण झाली का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। शरद पवारांच्या जाण्याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी पवारांबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे। आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला। शरद पवारांना अजित पवारांमुळेच किल्ले रायगडवर जावं लागलं असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले। अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं। आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच। शरद पवारांच्या किल्ले रायगडवर जाण्यामागे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा हेतू असावा, पण विरोधकांना किल्ले रायगडवरील भेटीमागे पवारांची अगतिकता वाटू लागली आहे। कल्याणहून अशोक कांबळेसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।